हॅलो गाईस, तर कसे आहात तुम्ही? मी आहे गोरक्ष. आज तुम्हाला मराठीचं व्याकरण शिकवणार आहोत. तर त्या पहिले आपण माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा टीचर्स ब्रोला. तर सुरू करूया आजचं टॉपिक. आज आपण वाक्प्रचार शिकणार आहोत. वाक्प्रचार इन द सेन्स आपण मराठीत त्याला म्हणी म्हणतो. तुम्ही बरेचदा ऐकलं असेल लोकांना की ते काही बोलतात आणि मोठ्या लोकांना बघितलं असेल की ते काही बोलतात, तो किती हिरमुसून बसला बघा. तर लहानपणी किंवा आतापर्यंत आपल्याला त्याचा अर्थ तेवढा समजत नसेल, पण आता आपण हा चॅप्टर बघू. याच्यात सर्वात पहिले वाक्प्रचार म्हणजे काय. तर वाक्प्रचार म्हणजे भाषेमध्ये काही शब्द किंवा शब्दसमूह असे असतात की त्यांच्या नेहमीच्या प्रचलित अर्थांना राहता त्यांना वेगळाच अर्थ प्राप्त झालेला असतो, त्याला वाक्प्रचार म्हणतात. आता उदाहरणार्थ डोळे मिटणे म्हणजे आपण समजा डोळे मिटणे घेतलं. डोळे मिटणे याचा तुम्हाला सरळ अर्थ काय निघेल की डोळे लावले बा त्याने. ठीक आहे, डोळे लावले, डोळे लावले किंवा डोळे बंद केले. पण वाक्प्रचारामध्ये असं नसते. वाक्प्रचारामध्ये याचा अर्थ होईल मरणे किंवा मरणे किंवा जीव सोडून देणे. मरणे. डोळे मिटणे म्हणजे सरळ अर्थ त्याचा डोळे बंद केले असे होते, पण वाक्प्रचार म्हणून जर आपण त्याचा उपयोग केला तर ते मरणे त्याचा अर्थ होते. ठीक आहे. तर अशाच प्रकारचे वाक्प्रचारांचे जे अर्थ असतात ते थोडे वेगळे असतात त्यांच्या सरळ अर्थापासून. तर आता आपण काही वाक्प्रचार बघूया. मी तुम्हाला लेसनच्या शेवटी किंवा डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देईन, ज्यामध्ये मी 138 प्रकारचे वाक्प्रचारांचे अर्थ टाकलेले आहे. ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आता सध्याच काही मी तुम्हाला 5 ते 6 वाक्प्रचार करून देतो, म्हणजे तुम्हाला एक आयडिया लागून जाईल. आणि वाक्प्रचार एक्झाममध्ये फक्त असा अर्थ लिहायसाठी नसते, त्याचा वाक्यात उपयोग करावा लागते. तर आपण वाक्यात कसा उपयोग करायचा त्याचा ते पण शिकणार आहोत. तर सर्वात पहिले अंगाचा तीळपापड होणे. अंगाचा तीळपापड होणे याचा अर्थ आहे खूप रागावणे, खूप राग भरणे. आता वाक्यात कसा उपयोग करा तुम्ही याचा बघा. एक मस्त मजेशीर वाक्य देतो तुम्हाला. चंदूने नंदूचा पेन तोडला. पेन तोडल्यामुळे किंवा पेन तोडल्यामुळे नंदूच्या अंगाचा तीळपापड झाला. आता बरेचशी मुले इथं काय करतात, हा अर्थच इथे लिहून टाकतात, तर ते चुकीचं होते. आपल्याला हे जे दिलेली वाक्प्रचार असते हेच लिहायला लागते तिथे. नंदूच्या अंगाचा तीळपापड झाला. तर हे झालं पूर्ण वाक्य. हे झाला वाक्प्रचार, हे त्याचा अर्थ आणि हे वाक्यात उपयोग. वाक्य आणखी एक घेऊ आपण. रममाण होणे. याचा अर्थ आहे गुंगून जाणे.
आपण म्हणतो ना, मी त्या कामात खूप गुंगून गेलो होतो, कोणाकडे माझं लक्षच नव्हतं, तर तसं गुंगून जाणे. आता आपण याचं वाक्य काय तयार करू शकतो बघा. मी त्यावेळी त्या कामात, त्या किंवा एखाद्या आपण ठराविक कामाचं नाव घेऊ शकतो. घड्याळ दुरुस्त करण्यात, घड्याळ खूप आता इथे मी पण इथे गुंगून लिहिणार होतो, पण हे तसं नाही आहे. आपल्याला इथे रममाण लिहावं लागेल, याचा अर्थ नाही लिहावा लागेल आपल्याला. हे जे आहे वाक्प्रचार, आपल्याला हे लिहावं लागेल इथे. तर हे असं होईल, करण्यात खूप रममाण होतो. ठीक आहे, समजलं तुम्हाला? आपण 2 बघितले, आणखी आपण 2-3 बघू. अजून बघा आता, चक्कर मारणे. चक्कर मारणे याचा अर्थ आहे मित्रांनो, फेरफटका मारणे. फेरफटका मारणे. आपण जेवण झाल्यावर म्हणतो चला चक्कर मारून येऊ, फेरफटका मारून येऊ. तर तसं आहे, आपण याचा त्याच्यात वाक्यात उपयोग करू शकतो. जेवण झाल्यावर माझे बाबा चक्कर मारायला गेले. ठीक आहे, हे झालं आपलं सिंपल वाक्य, काही कठीण नाही आहे. अजून एक घेऊ आपण, की वेणे. की वेणे याचा अर्थ होतो दया येणे. आता आपण असं तयार करू शकतो की मुक्या जनावरांना पाहून मला खूप कीव आली. मुक्या जनावरांना बघून मला खूप कीव आली. ठीक आहे, मी तुम्हाला 4 करून दिले, मी तुम्हाला 2 आता होमवर्क देतो. आणि 138 अजून वाक्प्रचार आहे असे, ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन मी त्याचे PDF. त्या लिंकवर दाबून तुम्ही डायरेक्ट ड्राईव्हमध्ये ओपन कराल. ठीक आहे, तर आता होमवर्क देतो मी तुम्हाला. बघा, संकोच वाटणे. याचा अर्थ आणि वाक्य कमेंटमध्ये लिहाल. ठीक आहे, असंच नाही, कमेंटमध्ये लिहावं लागेल तुम्हाला. आणि हातभार लावणे. ठीक आहे, एवढं तुमचं होमवर्क. याचं पण वाक्य करून घ्याल.
तर भेटूया पुढच्या लेक्चर व्हिडिओमध्ये. आजसाठी एवढंच. बाय, गुड बाय.